गाईस आपण या ठिकाणी गॅस टाकतोय। या एसी मध्ये सुद्धा आपण 22 नंबरचा गॅस आहे, हे बघा। ते गॅस टाकून घेऊ आता आतमध्ये आपण। रिकॉर्ड ब्रेक झालेला आता लगातार 3 एसी अपन गैस चार्जिंग के लिए। पहली बात तो आपने भिवंडी में लाइट का लफड़ा है, उसके वजह से भी होता है। हाँ, लाइट कम ज़्यादा जाना आना। हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। मित्रांनो, सकाळ सकाळी खाली उतरलो गाडी पार्किंगमध्ये घ्यायला आणि या ठिकाणी बघू शकता हागला तर मध्येच हागलाय कबूतर। हा माहिती वरतून कुठून हागला हा, हे मध्येच बघा गाडीच्या एकदम मध्येच सीटवरतीच हागलाय। तर बसू कसा आता, पुसून घेऊया आता। गाईज आता आलोय दुकानावरती आणि आपल्याला आज 3 गॅस चार्जिंग करायचे आहेत। बाटल्या बघू शकता R22चे। एका एसी मध्ये R22 म्हणजे 2 एसी मध्ये R22 आहे आणि एका एसी मध्ये R32 गॅस आहे। R32 आपल्याकडे नाही आहे, तर आपण घ्यायला जाऊ। तर आता सध्या जाऊ आपण सोयमकडे R22चा गॅस आहे। लिकेजचा आपला काल भेटला आहे आणि जाऊया पटापट गॅस टाकून घेऊया, कंप्रेसर आणि बॅग घेऊया। काही कस्टमरच्या घरी आलो, वोल्टाजची एसी आहे आणि गॅस कुठं लिकेज झाला माहिती आहे का, इथे बघा वॉलच्या ठिकाणी किंवा एक पिन असते ती या ठिकाणी लिकेज झाले। आता पिन आपण नवीन टाकले, याची टाकून बघा याची काढले आणि त्याच्यामुळे टाकले। आता लिकेज तर होणार नाही कुठे। आता लगेच वॅक्यूम करून घेऊया। हा वॅक्यूम्स बाय आपण हे कंप्रेसर आहे, वॅक्यूम करून आपल्याला आपण गॅस टाकून घेऊया। गॅस तर आपण या ठिकाणी गॅस टाकतोय। या एसी मध्ये सुद्धा आपण 22 नंबरचा गॅस आहे, हे बघा। ते गॅस टाकून घेऊ आता आतमध्ये आपण। काहीच कस्टमरच्या घरी गेलो आणि गॅस चार्जिंग केलं आपण आणि आता वापस दुकानावरती आलो आहे। आता वापस या ठिकाणी जायचं कलव्याला आता आपल्याला, कारण त्या ठिकाणी 32 नंबरचा गॅस आहे। पहिला गॅस घेऊ, त्यानंतर कलव्याला जाऊ। 32 नंबरचा गॅस घेतल्या भरून, आता जाऊया सुद्धा कलव्याला। काही आता आपण पोचलो कलव्यामध्ये आणि काल आपण विंडो एसीमध्ये स्पेशल टाकला होता। मशीन ॲक्च्युअली लिकेज होती, लिकेज मला आपण जॉईन केलं। जॉईन टाकल्यानंतर आपण त्याच्यानंतर स्पेशल टाकला की 300 स्पेशल टाकला की लिकेज कुठं नाही म्हणून। तर आपण पाहूया 300 आहे का। तर बघा गाईस, 300 स्पेशल बरोबर आहे आणि या ठिकाणी कुठेही लिकेज नाही मशीन। आता आपण वॅक्यूम करू आणि गॅस टाकून देऊ लगेच। आता फायनली आपण एसीमध्ये गॅस टाकतोय, हे बघा मला दिसतं पण लिक्विड आहे, हे बघा लिक्विड आहे। याच्यामध्ये गॅस मित्रांनो R32 आहे आणि आता गॅस टाकतोय हळूहळू आपण या ठिकाणी। काहीच फायनली आता एसी चालू झाले आणि कूलिंग येते, हे बघा। काहीच आता जाऊया जेवायला चिल्लीमध्ये। हा हॉटेल खूप फेमस आहे, शोरमासाठी फेमस आहे। जाऊया जेवायला आता। काहीच जेवणामध्ये राईस आणि बघा टाईमपास आणि चिल्ली म्हणजे चिकन छोटे छोटे पीस आहेत। त्याच्यावर जेवण करून घेऊया आपण आता। काहीच आता आपण आलो आहे पूर्णेगावमध्ये आणि या ठिकाणी साईदेव पार्कमध्ये आपण त्याविषयी स्पेशल टाकला होता 300चा आणि 400चा इंडोर आउटडोरमध्ये। आणि ते आता बघू, जाऊन चेक करू, तेवढं असेल तर लगेच आपण याचे फिटिंग करू आणि लगेच गॅस पण टाकून देऊ त्याच्यामध्ये। चला लावूया वरती। या ठिकाणी जेट पंप घेतला आहे आणि कंप्रेसर आहे, जेव्हा तिसऱ्या माल्यावरती आता आपण डायरेक्ट। गाईस आता या ठिकाणी पाहिलं होतो आणि एकदम प्रॉपर त्या ठिकाणी कुठंच लिकेज नाही आहे। आपण स्पेशल टाकून ठेवलं, कुठंच लिकेज नाही आहे। आता पटापट सर्व्हिस करून घेऊया आणि ते फिटिंग करायची आपल्यावरती। मध्ये घरी गेलो आणि या ठिकाणी एक बारकी पोरगी आपला थम्सअप घेऊन आले, ते आपल्यासाठी थम्सअप घेऊन आले, बघू शकता या ठिकाणी। काहीच बघू शकता या ठिकाणी आता प्रॉपर एसी आपली फिटिंग झालेली आहे आणि आता आपण टाकतोय गॅस। या ठिकाणी आता अखिलेश गॅस खोलतोय, बघू शकता या ठिकाणी। आणि इकडे बघा तुम्हाला आता लिक्विड दिसेलच याच्यामध्ये जातेवेळी, हे बघा लिक्विड दिसतं तुम्हाला जातेवेळी। असं पूर्ण आतमी गॅस जातो वरती आपल्या ठिकाणी आणि एसी पूर्ण आपली फायनल रेडी झालेली आहे, बघू शकता या ठिकाणी। काही सकाळपासून आपण 2 ठिकाणी गॅस चार्जिंग केली, एक विंडो एसी एक स्पीड एसी आणि तिसरी एसी आहे। सकाळपासून 3 एसी आपण गॅस चार्जिंग केलेली आहेत। रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे, आता लगातार 3 एसी आपण गॅस चार्जिंग केलेली आहे। काहीच आपण आलो आहे हॉली मेरी स्कूल जवळ। या ठिकाणी मित्रांनो आपल्या एसीचं एक सर्किट काढायचं आहे, ते पटापट जाऊया सर्किट काढायचं आहे मित्रांनो। त्यानंतर रिपेअर करा, कारण तो सर्किट उडाला आहे त्याच्यामुळे रिपेअर करायला द्यायचं आहे। जाऊया पटापट सर्किट काढून घेऊया आपण। गाइस या ठिकाणी आता अखिलेश सर्किट खोलते हैं। ये एसी मित्रांनो, अखिलेश क्या लगता है इसका सर्किट कैसे उड़ा रहेगा? मेरे अंदर से कैसे उड़ा रहेगा? ये
लोग सही से टाइम से कुछ देखते नहीं भाई, बहुत सारा मशीन है यहाँ। हाँ ना, मेंटेनेंस देख ना, कितना धूल है, क्या है, कैसा मेंटेन रखते नहीं ज़्यादा। ध्यान रखिए तो मालूम पड़ेगा। पहली बात तो अपने भिवंडी में लाइट का लफड़ा है, उसके वजह से भी होता है। लाइट कम, हाँ, लाइट कम ज़्यादा, जाना आना ये तो लगा रहता है। फायनली आपण सर्किट काढून घेतलं बघू शकता मित्रांनो या ठिकाणी. आता सर्किटमध्ये प्रॉब्लेम आहे, जाऊया सर्किट देण्यासाठी, बघू आज किंवा उद्या देऊ त्याला सर्किट. काहीच आता आम्ही वापस आलो आहे काल्लेरला. या ठिकाणी पाहूया AC सर्व्हिस करायची आहे की गॅस उडला आहे, कस्टमरचं गॅस उडला आहे, जाऊन प्रॉपर चेक करू आपण काय उडलं आहे काय नाही आलं आहे बघूया. मग आपण घरी पोचलो आहे आणि या ठिकाणी आपल्याला समजलं आहे की मशीन लिकेज आहे कुठेतरी. तुम्हाला दाखवतो बघा, कॉईलच लिकेज आहे बघा, दिसते का, ऑइल इथून लिकेज झालं आहे. त्या ठिकाणी मी तर सांगितलं तुम्ही पहिला की जिथे ऑइल असतो तिथे गॅस लिकेज असतो. अभी इसके बाद अपन क्या करने वाले हैं, कॉइल को जाएंगे रिपेयर करने देंगे भाई, यू बैंड पूरा चेंज करेंगे. यू बैंड पूरा चेंज करना पड़ेगा इसका. रिपेयर करके मतलब नहीं ना, वापस लीकेज हो जाएगा ना. वो तो मतलब कैसा लीकेज होता है बार बार, ये मॉइस्चर पकड़ के लीकेज हो जाता है. अभी तू उधर सोल्डिंग मार देगा तो उसका कुछ रहेगा क्या? सोल्डिंग मारूंगा, एक को मारूंगा ना भाई, दूसरा वाला गर्म होकर वापस लीकेज हो जाएगा कुछ दिन में. ऐसा रीजन है क्या उसका, इसलिए यू बैंड चेंज करना जरूरी है क्या? चेंज कर देगा तो टेंशन नहीं रहेगा ना. हाँ, 1 साल तो मैं तो बोलता है, टेंशन नहीं, 1 साल क्या 2-3 साल भी टेंशन नहीं रहता. हाँ, नया का नया होता है. ठीक है, जाता है 1200-1500 रुपया, पर टेंशन खत्म होता है. हमको टेक्नीशियन को भी और यहाँ पे कस्टमर थे उसको भी, दोनों को टेन्शन फ्री होते. चला पटापट आपण या ठिकाणी तर कॉईल काढून घेऊया AC मधली. आपण मग कॉईल खोलून घेतले, जाऊया रिपेअर करण्यासाठी, देऊया रिपेअर करण्याला या ठिकाणी ठाण्यामध्ये. या ठिकाणी गेले अकलेश कॉईल देण्यासाठी, कॉईल दिले आणि पहिलेची कॉईल वाटतं अजून आली नाही आहे. आता अजून एक कॉईल देतो आहे आपण या ठिकाणी बनवायला. चला काहीच आता मी घरी आलो, कॉईल पण दिली बनवायला आणि आज दिवसभरात 3 गॅस चार्जिंग केले. मित्रांनो खूप दमलो आहे. चला मित्रांनो, या ठिकाणी ब्लॉग एंड करत जातो. तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असा तर नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.